तर आम्ही आता सगळ्या मंदिरांचं दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता आम्ही चाललोय गंगेवरती। इकडे बघा सगळं असं मस्त रोड आहे आणि बऱ्याच दुकानं लागलेल्या आहे इथं, तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल, पण आता सध्या काही तर आता आम्ही आलोय कपालेश्वरला। मंदिर आतमध्ये फोन अलाउड नाही, त्यामुळे नाही तर बरं ना आतमध्ये तुम्हाला मी दाखवलं असतं। परत तू जेजे बाप्पा गेला ना, कसं गेला जेजे बाप्पा, असं गेला काय बरं। हा तर आता आम्ही कपालेश्वरला आहे आणि आता दर्शन घेतले आम्ही। हा 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 तर आता चाललो आम्ही गंगेवर। आता गंगेवर गेले तुम्हाला दाखवतो पुढं। तर आता इथून दर्शन झालेले, काही गर्दी नाही, काही नाही। गरमी तर खूपच आहे, ऊन लागते, त्यामुळे थोडं उशिरात निघलो आम्ही पुढे। आता 4:30 वाजलेले। तर असं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे हे बघा। असं काही मंदिर आहे वरती, दाखवतो मी तुम्हाला मंदिर। वरच दर्शन झालं तुझं, हे बघा हे मंदिर आहे। असं इकडे एक मंदिर आहे, असं काही मंदिर आहे। मी तर काही आतमध्ये काही व्हिडिओसाठी अलाव नाही आहे, त्यामुळे मी आतमध्ये व्हिडिओ घेत नाही आहे, बाहेरच घेतोय। तर चला आता बाकीचं मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवेलच। तर आता आम्ही आलेलो आहे गोराराम मंदिरात, म्हणजे रामाचं मंदिर आहे, त्याचं नावाचे गोराराम मंदिर। तर इथं आलेले, चला तुम्हाला दाखवतो मी आता गोराराम मंदिर कसं आहे। तर हे बघा इथं गोराराम मंदिर असं एकदम प्राचीन काळातलं आहे, खूप छान असं मंदिर आहे। वरती इथं पाणी प्यायला तुम्हाला दाखवतो मी मंदिर। घर टाईपच आहे डायरेक्ट, घरामध्ये जे असं दिसतं। हे बघा इथं कासव देवी, मारुती, आतमध्ये मंदिर आहे। थोडं झूम करतो मी जर दिसलं तुम्हाला तर। हे बघा घ्या दर्शन सगळ्यांनी आता गोराराम मंदिराचे। जिथे जिथे आता व्हिडिओ काढताना मी तिथे तिथे व्हिडिओ काढेलच, हो ना। परत जेजे बाप्पा गेले तू पाणी पिलं, पाणी पण पिला सांगायला तो, गरमी खूप आहे म्हणून गडगडी तहान लागते त्याला। तर असं काही मंदिर आहे बघा मित्रांनो, प्राचीन काळातलं, खूप छान असं मंदिर आहे। आता आम्ही जाणार आहे काळाराम मंदिर, जे की खूप मोठं आहे। आता आम्ही तिकडे चाललेलो आहे, तर चला तुम्हाला तिकडचं पण दाखवतो आता थोडंसं शूट। तर आता आम्ही आलेलो आहे काळाराम मंदिरात। तर असं खूप मोठं असं मंदिर आहे, तर चला मी तुम्हाला दाखवतो मंदिर। हे बघा हे असं मंदिर आहे काळाराम मंदिर, खूप मोठा परिसर आहे बघा, खांबा किती जुने आहेत, खूप छान असं मंदिर आहे। बॅक साईडनं असं वाटतं की आपण यालाच आहे, हे बघा असं वाटतं की पूर्ण याचं आपलं हे इकडं कोणतं श्रुती, अजून एक महादेवाचं मंदिर, हां त्यांनी त्र्यंबकेश्वर, बॅक साईडनं असंच त्र्यंबकेश्वरचं मंदिर, मागच्या साईडनं असं दिसतं त्र्यंबकेश्वरचं मंदिर। इकडं थोड्या बाया आता भजनं चालू आहे, संध्याकाळ झालेली आहे थोडी, आता संध्याकाळ होते। खूप छान असं मंदिर आहे, जास्त गर्दी नाही मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला दाखवता येईल सगळे एवढं सगळं। प्रसाद खाल्ला त्यानं आत्ताच। तर चला तुम्हाला आता मी समोर जाऊन सीताजी गुफेमध्ये जर जाणं झालं आमचं आता तर दाखवल। हे बघा हत्ती पण छान छान छोटे छोटे, हे बघा पूर्ण एका दगड, म्हणजे दगडाचंच हे पूर्ण बनलेलं आहे। टायगर, लॉयन, हे बघ किती लांबचा लॉयन दिसला बघा मित्रांनो त्याला। छान असं मंदिर आहे। तर चला आता आम्ही जातोय पुढं, पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोच आता अजून।
तर हे बघा मंदिराचा परिसर, अजून खूप मोठं मंदिर, त्यामुळे परत व्हिडिओ घेतोय मी. हे बघा असा परिसर आहे एकदम छान. असं कोण कोण गेलेले कमेंटमध्ये नक्की सांगा, इथं आलेले कोण कोण आहे तर. हे बघा मंदिर, ते उन्हामुळे दिसत नाही आता बरोबर. छान असं मंदिर आहे इथं. जेवढं दिसतंय तेवढं दाखवतोय मी तुम्हाला आता. तर हे बघा किती छान वाटतंय बघा, एक लाईन ते सगळे खांब. तर हे बघा वरचं फोटोशूट चालू आहे आता. बघ पिलू समोर बघ. छान असं मंदिर आहे बघा. हे बघा इथून आतमध्ये मंदिर आहे, समोर गेलं की दिसत असेल तर दर्शन करून घ्या आता. हे काळाराम मंदिर. चे एक स्मारक आहे स्वामी विवेकानंदांची. गार्डन केलेलं आहे छोटंसं बसायसाठी, पर्यटनासाठी. हे पहा ऋषीमुनी पण इथं. ऋषीमुनी पण आहे. हे बघा स्वामी विवेकानंदांची मूर्ती. छान असे चित्रण पण केलेले मित्रांनो इथे. हे बघा, हे बघा सीताराम सगळे असे छान चित्रण केलेले मित्रांनो इथे. खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो. कधी ना कधी एकदा तुम्ही भेट द्या, मन प्रसन्न होईल तुमचं पण. आणि जे कोणी आलेलं असेल त्यांना कमेंटमध्ये सांगा. आणि जे कोणी नाशिकचे असेल त्यांना पण आम्हाला सांगा की आम्ही नाशिकचे आहोत. कारण की नाशिकला माझी ताई राहते, तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तिच्याकडेच आलेलो आहे. तर श्रुती आता जायचं का आपण सीताच्या गुफेत? तर चला मित्रांनो आता आम्ही जातो सीताची गुफा बघायला. तुम्हाला दाखवतो आता तिकडे गेलो आपण थोडंफार. जर शूट करता आलं तर शूट करू तिथं, तर नाही तर नाही. बघूया मित्रांनो. हे बघा इकडं काळाराम मंदिर, जिथून की आम्ही आत्ताच आलेलो. गोमाताचं हे काय म्हणतात त्याला? हां गौशाळा आहे ही. भरपूर गायी आहे तिथं. वरद आणि ते गाईला चारा खाऊ घालताय. वरद इकडं बाय. घाबरायला ना तू? घाबरायला ना? त्याच्या जवळ जायला, गाईच्या जवळ जायला घाबरतो तो, पण हम्मा आवडती खूप. एवढं काही गायी आहेत बघा इथं अशा. आणि मस्त सोय घेतली जाते इथं जनावरांची, म्हणजे गायींचीच. बापरे गाय म्हणलं मला बी भीती वाटत. काय करत नाही गाय, काही नसते. ए तिकडं पण आहे, तिकडं पण आहे. ते सीता गुफामध्ये आलो होतो आम्ही. सीता गुफाचं बघितलं ते. नंतर इथं ते संसार बाटली होती, तर त्यांचं ते संसार बघितला. म्हणजे ते सीतेचं अपहरण कसं झालं ते दाखवलेलं आहे इथं. आणि त्याच्या मागेच ही गौशाळा आहे. तर आम्ही आता सगळ्या मंदिरांचं दर्शन वगैरे घेतलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे गंगेवरती. इकडे बघा सगळं असं मस्त रोड आहे. आणि बऱ्याच दुकानं लागलेल्या आहे इथं, तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल. पण आता सध्या काही शॉपिंग करायला तेवढा वेळ नाही आहे. आम्हाला लवकर जायचं आहे. मला नंतर माझ्या बहिणीकडे पण जायचं आहे, त्यामुळे लवकर जायचं आहे मला. काही बऱ्याच दुकानं आहे इकडे, म्हणजे सगळंच आहे. प्रसाद वगैरे म्हणा, परत शॉपिंगच्या वगैरे पर्स, परत म्हणजे मुलींसाठी तर बरंच काही आहे शॉपिंग करायला. चला तर गंगेवर गेल्यावरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तर हे बघा मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे गंगेवर. गंगेवर खूप छान असं वातावरण आहे बघा. हे बघा वरात खूप एन्जॉय करतो आहे ना वरात. हो इथं पण गोराराम मंदिर आहे.
प्राचीन गोराराम मंदिर आहे का ते श्रुती? हे प्राचीन गोराराम मंदिर आहे. ते नवीन वाटतं, हे प्राचीन असं नसतं. बघून जाऊ. छोटी 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 मंदिर आहे, लगे खूप सारी छोटी छोटी मंदिर आहे. खूप अशी मंदिर आहे इथं. कुठून निघायचं कुठून नाही काहीच कळत नाही. खूप गल्ल्या इकडे मित्रांनो. हे बघा किती छान वातावरण आहे. हे बघा, हे पण मंदिर खूप छान आहे इकडे. सजा म्हणजे त्याचं कारिगिरी एवढी बारीक आहे मित्रांनो की सांगू नाही शकत मी आता. आणि इकडे आपल्या भाऊजीचे हॉटेल आहे बघा मित्रांनो. इथे हे जे पिवळ्या कलरमध्ये बिल्डिंग दिसते काय, बिल्डिंगमध्ये भाऊजीचे हॉटेल. आपल्याला तिकडं पण जायचं आहे आता. तर आम्ही आता पुढं आलो होतो वीर दाजीबा पाहायला. चला तुम्हाला दाखवतो आता पुढं. इथे एक सॉंग असतं चल श्रुती समोर चल. वीर दाजीबा नावाचं, दाजीबा म्हणतात त्याला. तर आम्ही एका डायरेक्ट इथून सरळ जातो म्हणजे रात्र होईपर्यंत. त्यानंतर आम्ही दाजीबा बघण्यासाठी इथंच थांबलो. तर आता आम्ही चाललोय समोर. गावातले लोक बघा, दाखवतो तुम्हाला डायरेक्ट पुलावून. आता ते अशी वीर बांधतात कसा नाही. म्हणजे कोणी जय मल्हारचं सॉंग घेतं, तर कोणी म्हणजे वेगवेगळे देवांचे सॉंग घेतात. कोणी शिवाजी महाराज बनते, कोणी संभाजी महाराज बनतात, कोणी असं देव लोकांची वेशभूषा घेतात. तर हे बघितलं आम्ही रात्री. खूप छान असं होतं. आणि नाशिक सिटीमध्ये होळी म्हणून आम्हाला खूप छान वाटतं आहे, कारण की कधीच अशी होळी झालेली नाही आतापर्यंत. हे बघा असं राहतो दाजीबा. तर हे लहान मुलगा झालेला आहे दाजीबा, याच्यातून मोठा असतो, त्याला यायला खूप उशीर होता. तर आम्ही थोडं फिरलो, जत्रा होती, जत्रेत पण फिरलो आणि मस्त एन्जॉय केला. तर नाशिक सिटीचा इतिहास खूप मोठा आहे. तर इथं नक्की एकदा तुम्ही या. आणि दाजीबा म्हटलं तर लोक खूप इंटरेस्टेड असतात हे बघण्यासाठी. हे बघा हा लहान मुलगा, हा दाजीबा बनला होता. तर हे लहान उत्सव होतं, म्हणजे लहान त्यानं कॅरेक्टर होतं त्याचं. दाजीबा ओरिजिनल यायला रात्री 12 वाजणार होते गंगेवर. तर तेवढ्या वेळात आम्ही काही थांबलो नाही. त्यानंतर मग इथं आलो समोर. थोडंसं ताईची मुलं ते होते, तर जत्रेमध्ये आलो आणि तिथं थोडेसे मग ते त्यांना झोका इका खेळा. आणि वरद तर काही खेळत नव्हता, वरद श्रुतीकडेच होता. तर मग आरुष आणि डुग्गू हे दोघंजण खेळले, माझ्या ताईची मुलं. त्यानंतर मग आम्ही समोर गेलो, थोडंसं खाल्लं पिल्लं. ते तर काही व्हिडिओ घेतला नाही मी, कारण की फोनमध्ये चार्जिंग कमी होती. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जे कोणी नवीन असेल त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू.